वटपौर्णिमा हा फक्त एक सण नाही तर पती-पत्नीचे प्रेम, विश्वास, अखंड सौभाग्याचे प्रतीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमा 2026 ची पूजा विधी, शुभ मुहूर्त, महत्त्व तसेच महिलांनी पाळायचे खास नियम. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती जाणून घ्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार सख्यांनो, जरा कल्पना करा, एखाद्या स्त्रीला आधीच समजलं की तिच्या पतीच्या आयुष्यात आता खूप थोडंसं उरलं आहे. फक्त काही दिवसानंतर मृत्यू त्याला घेऊन जाणार आहे. तर ती स्त्री काय करेल? रडेल, हार मानेल, नशिबाला दोष देईल. पण एका स्त्रीने असं काही केलं की मृत्यूचे देवता सुद्धा तिच्या समोर नतमस्तक झाले. तिच्या भक्तीसमोर, तिच्या निष्ठेसमोर आणि तिच्या अढळ विश्वासासमोर. मैत्रिणींनो, यमराजांनाही पराभव स्वीकारावा लागला. ही केवळ कथा नाही, ही अशा व्यक्तीची ओळख आहे जी श्रद्धा, प्रेम आणि विश्वासातून निर्माण होते. मंडळींनो, म्हणूनच आज लाखो सुवासिनी महिला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, सौभाग्य टिकून राहावे म्हणून हे व्रत श्रद्धेने पाळतात. यंदा 29 जून 2026 रोजी येणारी वटपौर्णिमा ही अत्यंत विशेष. या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजा कशी करायची, कोणत्या चुका टाळायच्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वडाच्या झाडालाच इतकं महत्त्व का आहे आणि सावित्री मातेच्या भक्तीने अशक्य वाटणारी गोष्ट कशी शक्य केली, याची संपूर्ण माहिती मंडळी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे बघा, तुमच्या पतीचे आयुष्य कसे वाढावे, ते निरोगी कसे राहावेत आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती कशी व्हावी. जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे जी तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. माझ्या प्रिय सख्यांनो, या परंपरेमागे केवळ एक पूजा नाही तर त्यामागे आहे एका स्त्रीचे अढळ निष्ठेचे आणि अपार धैर्याची कथा. आजच्या काळात अनेकांना वाटते की भक्ती म्हणजे फक्त पूजा करणे, आरती करणे किंवा उपवास करणे. पण सावित्री मातेची कथा आपल्याला शिकवते की खरी भक्ती म्हणजे संकट कितीही मोठं असलं तरी विश्वास न सोडणं. घरात आर्थिक अडचणी असोत, आरोग्याच्या समस्या असोत, मानसिक तणाव असोत किंवा संसारातील संघर्ष असो, प्रत्येक परिस्थितीमध्ये श्रद्धा टिकून ठेवण्याची प्रेरणा ही कथा देते. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, खूप वर्षापूर्वी एका राज्यात एक पराक्रमी राजा राहत होता. त्याच्याकडे वैभव होतं, संपत्ती होती, मानसन्मान होता, पण त्याच्या मनात एक दुःख कायम होतं. म्हणजेच त्याला अपत्य नव्हतं. वर्षानुवर्ष प्रार्थना, पूजा आणि ईश्वर भक्तीनंतर अखेर त्याच्या घरी एका कन्येचा जन्म झाला. त्या कन्येचे नाव होते सावित्री. सावित्री जशी मोठी होत गेली तसं तसं तिचं सौंदर्य, तिची बुद्धिमत्ता आणि तिचे सद्गुण सर्वत्र प्रसिद्ध होऊ लागले. पण तिची खरी ओळख तिच्या रूपाने नव्हे तर तिच्या शांत स्वभावामुळे आणि धर्मनिष्ठ विचारांमुळे निर्माण झाली होती. राजकन्या असूनही तिच्या मनात अहंकार नव्हता. प्रत्येकाशी प्रेमाने वागणे, वडीलधाऱ्या माणसांचा आदर करणे आणि ईश्वरावर अढळ विश्वास ठेवणे हे तिच्या स्वभावाचे विशेष गुण होते. योग्य वय झाल्यावर तिच्या विवाहाचा विषय निघाला. अनेक राजघराण्यांकडून विवाहाचे प्रस्ताव येऊ लागले. प्रत्येकजण तिच्यासारखी कन्या आपल्या घरात यावी अशी इच्छा व्यक्त करत होते. पण तिच्या वडिलांनी तिला एक विशेष अधिकार दिला. त्यांनी सांगितले की तू स्वतः तुझा जीवनसाथी निवड. सावित्री विविध परदेशांमध्ये गेली, अनेक राजकुमार पाहिले, अनेक श्रीमंत आणि सामर्थ्यवान घराणे पाहिले, पण तिच्या मनाला ज्याने स्पर्श केला तो एक साधा, सरळ आणि संस्कारी तरुण होता, ज्याचे नाव होते सत्यवान. सत्यवान राजघराण्यातील असला तरी त्याचे जीवन राजवाड्यात नव्हते. काळाच्या ओघात त्याच्या कुटुंबाचे राज्य गेले होते, त्यामुळे तो आपल्या आई वडिलांसोबत जंगलात साधे जीवन जगत होता. त्याच्याकडे संपत्ती नव्हती, सत्ता नव्हती, वैभव नव्हते, पण त्याच्याकडे असे काही होते जे कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठे होते. त्याच्याकडे उत्तम संस्कार होते, प्रामाणिकपणा होता, सत्यासाठी जगण्याची वृत्ती होती, आई वडिलांप्रती अपार आदर होता. सावित्रीने त्याला पाहिले आणि तिचा निर्णय झाला. तिने मनोमन सत्यवानालाच आपला पती मानले. जेव्हा ती परत आली आणि तिने आपल्या वडिलांना हा निर्णय सांगितला तेव्हा सुरुवातीला सर्वजण आनंदी होते. पण काही दिवसांनी एक अशी घटना घडली की संपूर्ण राजदरबार चिंतेत पडला. एक महान ऋषीमुनी बघा राजदरबारात आले. त्यांनी सत्यवानाचे सर्व गुण सांगितले.
ते म्हणाले, सत्यवान गुणी आहे, धर्मशील आहे, सद्गुणांनी परिपूर्ण आहे, राजासारखा तरुण दुर्मिळ आहे. हे ऐकून सर्वांना आनंद झाला. पण पुढच्या क्षणी त्यांनी एक अशी गोष्ट सांगितली की सर्वांच्या चेहऱ्यावरचे हास्य नाहीसे झाले. त्यांनी सांगितले की सत्यवानाचे आयुष्य फार कमी उरले आहे. विवाहानंतर अवघ्या 1 वर्षातच त्यांचा मृत्यू होईल. हे ऐकताच राजाचे हृदय धडधडू लागले. एका वडिलांच्या मनात जी भीती निर्माण झाली असती तीच भीती त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यांनी सावित्रीला बोलावले, तिला समजावले, पुन्हा विचार करण्यास सांगितले. दुसरा वर निवडण्याची विनंती केली, कारण कोणताही पिता आपल्या मुलीचे आयुष्य दुःखात जावे अशी इच्छा करत नाही. पण सावित्रीचा निर्णय अढळ होता. ती शांतपणे म्हणाली, पिताश्री, एकदा मी ज्याला मनाने पती मानले आहे त्याच्याशिवाय दुसरा कोणताही विचार माझ्या मनात येऊ शकत नाही. माझा निर्णय बदलणार नाही. ही केवळ हट्टाची गोष्ट नव्हती, हा तिचा विश्वास होता, हा तिच्या मनाचा निर्धार होता. आणि कधीकधी जीवनात चमत्कार घडण्याआधीच असा अढळ विश्वासच आवश्यक असतो. आज अनेक लोक संकट आले की लगेचच खचून जातात, परिस्थिती कठीण झाली की आशा सोडून देतात. पण सावित्री आपल्याला शिकवते की संकट कितीही मोठं असलं तरी मनाचा विश्वास कधीही कमी होता कामा नये. अखेर सावित्री आणि सत्यवान यांचा शुभविवाह झाला. राजवैभव सोडून सावित्री जंगलातील साध्या जीवनात आली. पण तिच्या चेहऱ्यावर दुःख नव्हते, कारण तिथे प्रेम असते, तिथे वैभवाची गरज कधीच पडत नाही. तिने सासू सासऱ्यांची सेवा सुरू केली, पतीची काळजी घेतली, प्रत्येक कर्तव्य आनंदाने पार पाडले. मात्र तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात ती भविष्यवाणी कायम जिवंत होती. आणि जसजसे दिवस पुढे जात होते तसं तो भयंकर दिवस जवळ येत होता. सावित्रीच्या आयुष्यात आता पूर्णपणे बदलत होते. ती जंगलातील साध्या जीवनात समाधानी होती. सासू सासऱ्यांची सेवा, पतीची काळजी आणि ईश्वर भक्ती यातच तिचा दिवस जात होता. पण जसा काळ पुढे सरकत होता तसतसं तिच्या मनातील चिंता अधिक गडद होत होती. कारण तिला माहीत होतं, भविष्यवाणीनुसार सत्यवानाच्या आयुष्यातील शेवटचा दिवस जवळ येत होता. त्या दिवसांची मोजदाद ती मनात करत होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती कधी घाबरली नाही. तिने रडत बसण्याऐवजी भक्तीचा मार्ग निवडला, उपवास सुरू केले, नामस्मरण वाढवले, मन अधिकाधिक ईश्वराच्या चरणी अर्पण केले. कारण तिला विश्वास होता, जिथे खरी श्रद्धा असते तिथे देवाची कृपा नक्कीच असते. आणि अखेर तो दिवस उगवला ज्या दिवसाची भविष्यवाणी झाली होती. सकाळ झाली. सत्यवान नेहमीप्रमाणे जंगलात लाकूड तोडण्यासाठी जाण्याची तयारी करू लागला. त्या दिवशी सावित्रीच्या मनामध्ये एक वेगळीच अस्वस्थता होती. तिने सत्यवानाला एकट्याने जाऊन दिलं नाही. ती म्हणाली, आज मी सुद्धा तुमच्या सोबत येणार आहे. दोघेही जंगलात गेले. सुरुवातीला सर्व काही नेहमीसारखेच होते. पण काही वेळाने अचानक सत्यवानाच्या डोक्यात तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यानंतर त्याचे शरीर अशक्त होऊ लागले. तो थकून एका झाडाच्या खाली बसला. सावित्रीने त्याचे डोके आपल्या मांडीवरती घेतले आणि काही क्षणात सत्यवानाचा श्वास थांबला. ज्याची भीती होती तेच घडलं. संपूर्ण जंगल शांत झालं. क्षणभरासाठी वेळ जणू थांबत गेली. पण इथे सावित्रीची खरी परीक्षा सुरू झाली. कारण त्या क्षणी तिच्या समोर एक दिव्य तेज प्रकट झाले. एक विलक्षण शक्तिशाली पुरुष तिच्या समोर उभा होता. त्याच्या हातात पाश होता आणि ते होते स्वतः मृत्यूचे अधिपती यमराज. यमराजांनी सत्यवानाचा जीव आपल्या पाशात घेतला आणि दक्षिण दिशेकडे निघू लागले. कोणत्याही सामान्य व्यक्तीसाठी हा क्षण असह्य होता. पण सावित्री सामान्य नव्हती. ती रडली नाही, ती कोसळली नाही, ती घाबरली नाही. ती शांतपणे यमराजांच्या मागे चालू लागली. यमराज काही अंतर गेल्यानंतर मागे वळून म्हणाले, सावित्री, आता तू परत जा. पण सावित्री नम्रपणे म्हणाली, माझा पती जिथे असेल तिथपर्यंत जाण्याचा मला अधिकार आहे. मी त्यांना सोडून परत जाऊ शकत नाही. तिचा आवाजात हट्ट नव्हता, तर अहंकार नव्हता, तर फक्त प्रेम आणि निष्ठा होती. यमराज तिच्या उत्तराने प्रभावित झाले. ते म्हणाले, तुझ्या पतिव्रतेवर मी प्रसन्न झालो आहे. सत्यवानाचे प्राण सोडून दुसरा कोणताही एक वर माग. सावित्रीने लगेच स्वतःसाठी काहीही मागितले नाही. ती म्हणाली, माझ्या सासऱ्यांची दृष्टी परत मिळू दे. यमराजांनी तथास्तु वरदान दिले. तथास्तु. पण आश्चर्य म्हणजे सावित्री तिथेच थांबली नाही. ती पुन्हा यमराजांच्या मागे चालू लागली. हे पाहून यमराजांना अधिकच आश्चर्यचकित झाले. कारण
अनेक जण संकटात देवाकडे मागतात पण संकट संपल्यावर विसरून जातात. मात्र सावित्रीची निष्ठा परिस्थितीनुसार बदलली नव्हती. ती शेवटपर्यंत तशीच राहणार होती. यमराज पुन्हा तिच्याकडे वळाले. आता यमराजांच्या मनात तिच्याबद्दल आदर निर्माण होता. मंडळी, कारण प्रत्येक वेळी ती स्वतःच्या सुखाचा विचार न करता आपल्या कुटुंबासाठी वरदान मागत होती. हीच खरी निष्ठा असते. हीच खरी कुटुंबप्रती असलेली भावना असते. आजच्या काळात अनेकदा माणूस फक्त स्वतःचाच विचार करतो, पण सावित्रीच्या मनात स्वतःपेक्षा इतरांचे कल्याण अधिक महत्त्वाचे होते. यमराज पुन्हा म्हणाले, सावित्री, तुझ्या धैर्याने आणि भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. आणखीन एक वर माग. सावित्रीने नम्रपणे उत्तर दिले, माझ्या पित्याला 100 पुत्र प्राप्ती होवोत. यमराजांनी पुन्हा वरदान दिले, तथास्तु. आता कोणताही सामान्य व्यक्ती असती तर इतकी मोठी वरदाने मिळाल्यानंतर आनंदाने परत गेली असती. पण सावित्री अजूनही मागे फिरली नाही. ती शांतपणे यमराजांच्या मागे चालत राहिली. यमराजांना तिचे धैर्य आणि श्रद्धा पाहून आश्चर्य वाटले होते. शेवटी त्यांनी पुन्हा एकदा सांगितले, सावित्री, तुझ्यासारखी पतिव्रता स्त्री दुर्मिळ आहे. मी तुला शेवटचे एक वरदान देतो. जे हवे आहे ते माग. आणि इथेच सावित्रीने अशी बुद्धिमत्ता दाखवली की संपूर्ण सृष्टी तिचे उदाहरण देऊ लागली. ती म्हणाली, मला सत्यवानापासून 100 पुत्र प्राप्त होवोत. यमराजांनी काहीही विचार न करता लगेचच उत्तर दिले, तथास्तु. काही क्षणांनी त्यांना स्वतःची चूक लक्षात आली. जर सत्यवान जिवंत नसेल तर सावित्रीला त्याच्यापासून पुत्र कसे प्राप्त होणार? आता स्वतः यमराजांनी दिलेलं वरदान पूर्ण करण्यासाठी सत्यवान जिवंत असणे आवश्यक आहे. सावित्रीने कोणताही वाद घातला नव्हता. कोणतीही हट्टी मागणी केली नव्हती. तिने आपल्या बुद्धिमत्तेने, भक्तीने आणि निष्ठेने मृत्यूवर विजय मिळवला. यमराजाच्या चेहऱ्यावर स्मित आले. ते म्हणाले, सावित्री, तुझ्या अढळ श्रद्धेसमोर आणि पतिव्रतेसमोर मी नतमस्तक आहे. तसेच आज तुझ्या निष्ठेचा विजय झाला आहे. असे म्हणत त्यांनी सत्यवानाचे प्राण परत केले. क्षणभरापूर्वी जे अशक्य वाटत होते ते शक्य झाले. मृत्यूवर विजय मिळाला. भक्ती जिंकली, श्रद्धा जिंकली, निष्ठा जिंकली आणि याच कारणामुळे सावित्री मातेचे नाव आजही इतक्या आदराने घेतले जाते. माझ्या बंधू भगिनींनो आणि माता बहिणींनो, ही सावित्रीची कथा आपल्याला एक अतिशय मोठा संदेश देते. जीवनात कितीही कठीण परिस्थिती आली तरी विश्वास सोडायचा नाही. घरात आर्थिक संकट असो, नोकरीची चिंता असो, व्यवसायातील अडथळे असोत, आरोग्याच्या समस्या असोत किंवा मानसिक तणाव असो, जर मनामध्ये श्रद्धा आणि संयम असले तर मार्ग नक्कीच सापडतो. सावित्रीने आपल्याला शिकवले की संकटापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे आपला विश्वास. आणि म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी केवळ एक पूजा केली जात नाही, तर त्या दिवशी सावित्रीचे निष्ठेने स्मरण केले जाते. त्या दिवशी संसारातील प्रेम, समर्पण आणि विश्वासाचा सन्मान केला जातो. याच कारणामुळे वडाच्या झाडालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण ज्या वडाच्या वृक्षाखाली सावित्रीच्या निष्ठेचे विजय झाला, तो वृक्ष अखंड जीवन, स्थैर्य आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानला जाऊ लागला. म्हणूनच आजही लाखो महिला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. माझ्या बंधू भगिनींनो, आता आपण जाणून घेऊया यंदाच्या वटपौर्णिमेचा शुभ काळ आणि पूजा करण्याची योग्य पद्धत. यंदा वटपौर्णिमा 29 जून 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. याच दिवशी पौर्णिमा तिथीचा प्रारंभ पहाटे होणार असून पुढील दिवसांपर्यंत तिचा प्रभाव राहणार आहे. यामुळे 29 जून हा दिवस वटपौर्णिमेच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सकाळी सूर्योदयानंतर पूजा करणे सर्वात शुभ मानले जाते. शक्य असल्यास सकाळीच वडाच्या झाडाची पूजा करून घ्यावी. अनेक घरांमध्ये सकाळी पूजा करून व्रत पूर्ण केले जाते, तर काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत उपवास ठेवण्याची परंपरा आहे. प्रत्येकाचे आपल्या घरातील परंपरेनुसार आणि प्रकृतीनुसार व्रत करावे. लक्षात ठेवा, देवाला उपासमारी नको असते. देवाला भक्ती हवी असते. त्यामुळे आरोग्य ठीक नसेल तर स्वतःला त्रास देऊन कठोर उपवास करण्याची काहीही गरज नाही. श्रद्धेने केलेले नामस्मरण आणि मनापासून केलेली प्रार्थना अधिक महत्त्वाची असते. या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ आणि शक्यतो शुभ रंगाचे वस्त्र परिधान करावेत.
रंग आहेत हिरवा, लाल, गुलाबी, पिवळा किंवा केसरी असे मंगल रंग शुभ मानले जातात. पण यामागे रंगांपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा. मन शुद्ध असेल तर साध्या वस्त्रांमध्येही पूजा पूर्ण फलदायी होते. पूजेसाठी आवश्यक साहित्य आधीच तयार ठेवावे. हळदी, कुंकू, अक्षदा, फुले, फळे, अगरबत्ती, कापूर, पाणी, पंचामृत, कापसाचा धागा आणि शक्य असल्यास सावित्री, सत्यवान यांचे चित्र जवळ ठेवावेत. त्यानंतर वडाच्या झाडाजवळ जाऊन प्रथम श्री गणेशाचे स्मरण करावे. कोणतेही शुभ कार्य गणपती बाप्पांच्या नावाने सुरू केले की कार्य निर्विघ्नपणे पार पडते असे मानले जाते. त्यानंतर वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावे, हळदी कुंकू व्हावे, फुले अर्पण करावी, धूप दीप दाखवावा आणि मनोभावे सावित्री माता व सत्यवान यांचे स्मरण करावे. अनेक महिला आपल्या संसारासाठी, कुटुंबासाठी, मुलांसाठी, सुखासाठी आणि पतीच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतात. खरं सांगायचं तर हा क्षण केवळ विधीचा नसतो, हा क्षण मनातील प्रेम व्यक्त करण्याचा असतो. ज्या घरामध्ये एकमेकांविषयी आदर असतो, प्रेम असते आणि देवावरील विश्वास असतो, त्या घरात सकारात्मकता आपोआप वाढत जाते. पूजेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा आणि धागा गुंडाळणे. धागा गुंडळताना घाई करू नका. प्रत्येक फेरीसोबत मनात प्रार्थना असावी. काही ठिकाणी 7 प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे, तर काही ठिकाणी 11, तर काही महिला आपल्या श्रद्धेनुसार अधिक प्रदक्षिणा देखील घालतात. परंतु संख्या किती आहे यापेक्षा भाव किती आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. धागा गुंडळताना नेहमी प्रदक्षिणा उजव्या बाजूने म्हणजेच घड्याळाच्या दिशेने घालाव्यात, कारण ही दिशा शुभ मानली जाते आणि प्रत्येक फेरी सावित्रीच्या निष्ठेने स्मरण करावे, कारण वटपौर्णिमा आपल्याला फक्त पूजा करण्यासाठी शिकवत नाही, तर ती आपल्याला विश्वास टिकवायला शिकवते. ती आपल्या आयुष्यात, आपल्या संकटात धैर्य ठेवायला शिकवते. आपल्याला संसारामध्ये प्रेम आणि समर्पणाचे महत्त्व सांगते. आता कोणत्या महिलांनी हे व्रत करावे, गर्भवती महिलांनी काय करावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि वटपौर्णिमेच्या दिवशी कोणते विशेष पुण्यकर्म केल्याने अधिक लाभ मिळतो, सर्व आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. पण बघा, वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच काही नियम पाळणे देखील महत्त्वाचे मानले जाते. कारण कोणतेही व्रत फक्त बाहेरून केलेल्या विधीने पूर्ण होत नाही. त्यामागे मनाची शुद्धता, चांगले विचार आणि श्रद्धा असणे आवश्यक असते. सर्वप्रथम एक प्रश्न अनेक महिलांच्या मनात असतो की हे व्रत कोण करू शकते? परंपरेनुसार हे व्रत विवाहित महिलांसाठी मानले जाते. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी हे व्रत केले जाते. त्यामुळे सुवासिनी स्त्रियांनी श्रद्धेने हे व्रत करतात. मात्र याचा अर्थ असा नाही की इतरांनी सावित्री मातेचे स्मरण करू नये. प्रत्येक स्त्री सावित्रीच्या निष्ठेचा आदर्श घेऊ शकते. तिच्या भक्तीमधून प्रेरणा घेऊ शकते. नामस्मरण तर करू शकते. प्रत्येकासाठी समानच असते. अनेक गर्भवती महिलांच्या मनातही प्रश्न असतो की आपण वटपौर्णिमेची पूजा करू शकतो का? याचे उत्तर आहे हो. प्रकृती ठीक असेल तर पूजा करता येते, पण स्वतःच्या आरोग्याला त्रास होईल असा कोणताही कठोर उपवास करू नये. या काळात आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य सर्वात महत्त्वाचे असते. श्रद्धा मनात असली की देवाला तेच पुरेसे असते. काही वेळा काही महिलांना आरोग्याच्या समस्या असतात, मधुमेह असतो, अशक्तपणा असतो किंवा डॉक्टरांनी उपवास टाळण्याचा सल्ला दिलेला असतो. अशा वेळी स्वतःला त्रास होऊ देऊ नका. फळाहार घ्या, दूध घ्या, सात्विक आहार घ्या आणि मनापासून प्रार्थना करा. कारण देव भक्ती पाहतो, हट्ट नाही. वटपौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी टाळणेही आवश्यक मानले जाते. या दिवशी खोटे बोलणे टाळावे, कोणाचाही अपमान करू नये, घरात वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. राग, मत्सर आणि कटू बोलणे याच्यापासून दूर राहावे, कारण पूजा करून बाहेर आलो आहे आणि मनामध्ये रागच भरलेला असेल तर त्या पूजेचा खरा अर्थ राहत नाही. या दिवशी शक्य तितके सकारात्मक विचार ठेवावेत, सावित्री मातेचे स्मरण करावे आणि आपल्या जीवनात जे काही आहे त्याबद्दल देवाचे आभार मानावेत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कृतज्ञ इतकी मोठी प्रार्थना दुसरी कोणतीही नाही. ज्या व्यक्तीला मिळालेली गोष्ट किंमत समजते, त्याच्यावर देवाची कृपा अधिक राहते. वटपौर्णिमेच्या दिवशी दानधर्मालाही विशेष महत्त्व दिले जाते. गरजू व्यक्तींना अन्नदान करणे, एखाद्याला
बघ मंडळी, वृद्ध व्यक्तीची मदत करणे, गरजूंना फळे किंवा अन्न देणे ही सर्व पुण्याची कामे मानली जातात. कारण आपल्या संस्कृतीने नेहमीच एक गोष्ट शिकवलेली आहे, भक्ती सेवा या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की पुण्य अधिक वाढवते. त्याचबरोबर वडाच्या झाडाचे महत्त्वही समजून घेतले पाहिजे. आपल्या शास्त्रात वडाच्या झाडाला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. असे मानले जाते की या वृक्षामध्ये त्रिमूर्तीचा वास असतो. मुळांमध्ये ब्रह्मदेव, खोडांमध्ये भगवान विष्णू आणि फांद्यांमध्ये भगवान महादेव. यांच्यामुळे वडाच्या झाडाला म्हणजेच वटवृक्षाची पूजनीय मानला जातो. पण फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर निसर्गाच्या दृष्टिकोनही वडाचे झाड अतिशय महत्त्वाचे आहे. अनेक पक्ष्यांना आश्रय देते, असंख्य जीवांना संरक्षण देते, पर्यावरणात संतुलित ठेवण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा असतो. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी या वृक्षाला पूजनीय स्थान दिले आहे, जेणेकरून लोक त्याचे जतन करतील आणि त्याचे संरक्षण करतील. म्हणूनच वटपौर्णिमेचा सण हा केवळ पूजा आणि उपासनापुरता मर्यादित नाही, तर तो श्रद्धेचा आहे, निष्ठेचा आहे, तो प्रेमाचा आहे, तो कुटुंबाच्या कल्याणासाठी केलेला प्रार्थनेचा आहे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे तो विश्वासाचा आहे. कारण सावित्री कथा आजही आपल्याला सांगते की श्रद्धा, संयम, अढळ विश्वास यांच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होऊ शकतात. माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सावित्री मातेची कथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी धैर्य सोडायचे नाही, संकट कितीही मोठे असले तरी विश्वास गमवायचा नाही आणि अडथळे कितीही आले तरी श्रद्धेचा हात कधीही सोडायचा नाही. आज प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संघर्ष आहे. कोणाला पैशांची चिंता आहे तर कोणाला नोकरीची काळजी आहे, कोणाला व्यवसाय अडचणीत आहे तर कोणाला आरोग्याच्या समस्या आहेत, तर कोणाच्या मनामध्ये भविष्याची भीती आहे. पण अशा प्रत्येक वेळी सावित्रीची कथा आपल्याला एकच गोष्ट सांगते की संकट कायमचे नसते, परिस्थिती बदलत असते आणि देवांवरचा विश्वास टिकवून ठेवणाऱ्या व्यक्तीला योग्य वेळ आल्यावर मार्ग नक्की मिळतो. म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी फक्त वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालू नका, तर मनामध्ये तेही एक संकल्प करा, आपल्या कुटुंबामध्ये प्रेम वाढवण्याचा संकल्प, वडीलधाऱ्यांचा आदर. बघा मंडळी, वडीलधाऱ्यांचा आदर करणाऱ्यांचा संकल्प, सकारात्मक विचार ठेवायचा संकल्प आणि कोणतीही परिस्थितीत देवावरही विश्वास न ढळू देण्याचा संकल्प करणं. खरे सौभाग्य अलंकारामध्ये नसते, खरे सौभाग्य असते घरातील प्रेमामध्ये, परपंचामध्ये, विश्वासामध्ये आणि देवांच्या कृपेमध्ये. यंदा 29 जून 2026 रोजी वटपौर्णिमेची पूजा करताना सावित्री मातेचे स्मरण अवश्य करा. आपल्या पतीसाठी, मुलांसाठी, कुटुंबासाठी आणि संपूर्ण घराच्या सुखसमृद्धीसाठी मनापासून प्रार्थना करा. स्वामींच्या चरणी एकच विनंती करा, हे स्वामी, आमच्या घरातील सर्व संकटे दूर करा, आमच्या कुटुंबाला निरोगी आयुष्य, सुख, समाधान आणि समृद्धी द्या. श्रद्धेने केलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. शेवटी पौर्णिमेच्या या पवित्र निमित्ताने तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. स्वामी समर्थ महाराज तुमच्या कुटुंबावर कृपा करो, तुमच्या घरात सुख समृद्धी नांदो आणि तुमच्या सर्व शुभ इच्छा पूर्ण होवोत, हेच मी प्रार्थना करते. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या जवळच्या ओळखीच्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. प्रत्येक सुवासिनीपर्यंत ही माहिती पोहोचवा. म्हणूनच मंडळी, हा व्हिडिओ नक्की शेअर करा. वटपौर्णिमेबद्दल श्रद्धा किंवा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. तसेच स्वामी समर्थांचा भक्तिमय, प्रेरणादायी आणि उपयुक्त माहितीचे व्हिडिओ नियमितपणे पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन असेच एका व्हिडिओमध्ये. आणि वटपौर्णिमेचे भरपूर व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहे, ते पण सर्वांनी चेकआउट करा, खूप उपयुक्त पडतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.